झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। निकालामध्ये महायुती सत्ता स्थापन करण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष, अपेक्षेपेक्षा जास्त जागा, ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर आहे ते देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ आशिष फडणवीस माझ्यासोबत आहे। आशिष भाऊ, काय सांगणार? आनंदाचा क्षण आहे। या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मेहनत अपार होती। अतिशय मेहनत केलेली आहे। गेले जवळपास 6 महिने ते सतत फिरतीवर होते आणि त्यांची मेहनत आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांची ही मेहनत आहे, ज्यांनी हा अतिशय नेत्रदीपक असा विजय दिसतोय। काय वाटतं, 2014 ते 19 मुख्यमंत्री होते ते, यावेळेसही जे यश मिळालेलं आहे 126 पेक्षा जास्त जागा, म्हणजे 2014 पेक्षा जास्त जागा भाजपला दाखवत आहे। तुम्हाला वाटतं देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री व्हावे? भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना हे वाटतंय की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण सर्व लोक मिळून ठरवतील जेव्हा केव्हा होईल तेव्हा। एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला वाटते का? नक्कीच। काय वाटतंय? त्यांनी जे काम 2014 ते 2019 केलं होतं त्या कामाची ही पोचपावती आहे। गेल्या 2.5 वर्षातही त्यांनी काम केलं, पण ते जे काम होतं ते एका वेगळ्या लेवलचं काम होतं आणि त्यामुळे तसं काम करायला त्यांना संधी मिळाली तर फारच चांगलं आहे। इतकं मोठं यश तुम्हाला अपेक्षित होतं की एवढं मोठं यश मिळेल? जे वातावरण लोकसभेत होतं, मोठा फटका बसला होता, त्यानंतर रान फिछाडलं भाजपच्या नेत्यांनी प्रचारासाठी, वाटत होतं? बघा, मी काही राजकीय व्यक्ती नाही, त्यामुळे मी काही राजकीय कमेंट करू शकत नाही, पण जेवढी मेहनत सुरू होती त्यांनी आम्हाला हे नक्की माहीत होतं की आम्ही वी विल गेट अ गुड रिझल्ट। आता ते क्वांटिफाय करणं फार कठीण असतं। जेव्हा तुम्ही फील्डवर काम करत असता तेव्हा तुम्हाला जो रिस्पॉन्स येत असतो त्यांनी तुम्हाला हे कळत असतं की पॉझिटिव्ह आहे, पण ते किती पॉझिटिव्ह आहे हे कळणं जरा कठीण आहे। पण आज हे पाहून खूप आनंद झालेला आहे। बरं वाटते का देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावे? नक्कीच, नक्कीच वाटतंय। सध्या परिस्थिती नाही, हा विषय कसा आहे आम्हाला वाटतंय, आता बाकीचं ते ठरवतील, जे ठरवणारे लोक आहेत ते ठरवतील। आनंद, आज दिवाळी आहे खरी, एकदम दिवाळी आहे, जबरदस्त दिवाळी आहे। चेहऱ्यावरचं स्माइल दिसतंय। त्यांनी केलेली सगळी जी मेहनत आहे मागील 6 महिन्यापासून, जे ते अक्षरशः फिरतायत सगळीकडे, त्याची एक पोचपावती आहे। अतिशय आनंद आहे। नक्कीच आशिष फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू भावना व्यक्त करत आहेत की जी मेहनत घेतली पक्षाला या स्तरावर नेऊन पोहोचवण्यासाठी, देवेंद्र फडणवीस आपला देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावा, हीच भावना आहे परिवाराची, नागपूरची, भाजपच्या कार्यकर्त्यांची। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।